निकालाआधीच महापालिका निवडणुकीचा निकाल लावण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला आता आतून मोठा धक्का बसतोय। नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडे उमेदवारच राहणार नाही अशी रणनीती भाजपने आखली आहे। पण मंत्री गिरीश महाजन यांच्या या रणनीतीला भाजपमधूनच जुन्या जाणत्या नेत्यांकडून कडाडून विरोध होतोय। सोलापूरमध्येही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये मोठी मेगा भरती सुरू केली आहे। त्यालाही भाजपच्याच आमदारांनी जाहीरपणे विरोध केलाय। एवढंच नाही, यातूनच निष्ठावंतांचा पॅटर्न जन्माला घालण्याचा इशाराही दिलाय। त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये नेमकं काय सुरू आहे, आयाराम गयारामांना पाडण्याचा भाजप आमदारांचा निष्ठावंत पॅटर्न काय आहे आणि त्यातून गेम कसा उलटणार हेच बघणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय DOD मराठी। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी भरायचा शेवटचा दिवस जसा जवळ येतोय तसं भाजपच्या पक्षफोड मोहिमेला वेग आलाय। नाशिकमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांना अंधारात ठेवून मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी फोडून पक्षप्रवेश दिलेत। पण त्याला फरांदेंनी निष्ठावंतावर अन्याय होऊ देणार नाही असं सांगत मीडियासमोरच विरोध केला। नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोल सुरू होत नाही, तेच आता सोलापुरातही पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मेगा भरती मोहिमेला मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागतंय। सोलापुरात नेमकं काय झालं जाणून घेऊयात। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीआधी जयकुमार गोरे यांनी मोठ्या प्रमाणात भाजप प्रवेश घडवून आणले, पण काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला मोठा विरोध झाला। तरीही काही काळ थांबून मानेंना घाईघाईत भाजपमध्ये घेण्यात आलं। भाजप ज्येष्ठ आणि मातब्बर आमदार सुभाष देशमुख यांचा विरोध डावलून हा प्रवेश झाला। सोलापूरकर नेत्यांचा विरोध डावलून सातारहून आलेल्या पालकमंत्री गोरेंकडून नेतृत्व सोपवलं जात असल्याची भावना भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये बळावत आहे। आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमधील गोरेंविरोधातील असंतोष चव्हाट्यावर आलाय। आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूरच्या राजकारणातील भाजपचे दोन स्तंभ मानले जातात, पण याच दोघांनी आपल्याच पक्षाविरोधात शड्डू ठोकलाय। निष्ठावंतावर अन्याय झाला तर आम्ही पक्ष शिस्त पाळणार नाही असा थेट इशारा या नेत्यांनी दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे। निष्ठावंत पॅटर्न नक्की काय आहे समजून घेऊयात। गेल्या काही वर्षात भाजपमध्ये इतर पक्षांतून येणाऱ्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली। यामुळे वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे। हीच अस्वस्थता आता सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून बाहेर आली आहे। या दोन्ही नेत्यांनी मिळून निष्ठावंत पॅटर्न जाहीर केला। यानुसार आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाने निष्ठावान जुन्या कार्यकर्त्याला डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर हे दोन्ही आमदार त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतील। तो कार्यकर्ता इतर कोणत्याही पक्षातून उभा राहिला तरी हे दोन दिग्गज नेते भाजपच्या अधिकृत उमेदवाराऐवजी त्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा प्रचार करतील। यालाच आयाराम गयारामांना पाडून भाजपच्या निष्ठावंतांना विजयी करण्याचा निष्ठावंत पॅटर्न असं म्हटलं जात आहे। भाजपच्या निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढताना आमदार सुभाष देशमुख यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत। ते म्हटले की जे लोक अवघ्या 15 दिवसांपूर्वी पक्षात आले आहेत तेच आता जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहेत। याचं नवल वाटतं। मुलाखतींमध्ये उमेदवाराला त्याची आर्थिक क्षमता आणि तो किती खर्च करू शकतो असे प्रश्न विचारले जात आहेत। भाजपमध्ये कधीही अशा प्रकारे पैशांचा विचार करून उमेदवारी देण्याची पद्धत नव्हती। आमदार विजयकुमार देशमुख यांनीही पालकमंत्री गोरेंच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या मते महापालिका निवडणूक समितीमध्ये नेमके कोण लोक आहेत आणि जागांच्या वाटाघाटी कशा सुरू आहेत याची कोणतीही कल्पना स्थानिक ज्येष्ठ आमदारांना दिली जात नाही। जागा वाटप केवळ पालकमंत्रीच करत आहेत, कोणाशी चर्चा करायची हेच स्पष्ट नसल्यामुळे आम्ही या प्रक्रियेपासून लांब आहोत। यावरून सोलापूर भाजपमधील अंतर्गत दरी किती खोलवर गेलीये हे स्पष्ट होतं। तसंच या निमित्ताने आतापर्यंत एकमेकांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखले जाणार दोन्ही देशमुख हे निष्ठावंतांच्या मुद्द्यावर एकवटल्याचं चित्र आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सावध प्रतिक्रिया देत स्पष्ट केलंय की नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे। दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत आणि मी एक छोटा कार्यकर्ता। त्यांनी जे काही सांगितले त्यात सुधारणा करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच
उमेदवारीचं वाटप केलं जाईल आणि कोणावरही पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही. आपल्या आक्रमकपणासाठी ओळखले जाणाऱ्या गोरेंनी अत्यंत सावध भूमिका घेतली, पण वेळीच यावर तोडगा न निघाल्यास संपूर्ण राज्यात भाजपला हा संघर्ष पक्षाला महागात पडू शकतो. निष्ठावान विरुद्ध आयात केलेले नेते या लढाईत आता भाजप हायकमांड काय भूमिका घेते हे बघावं लागेल. पण भाजप आमदारांच्या निष्ठावंत पॅटर्न बद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.